नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. कार्यकाळ संपल्याने प्रशासक असलेल्या महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजला आहे. त्यासाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने दिले आहेत. ही रचना करताना ड वर्ग धुळे मनपात प्रभाग संख्येत कोणतीही वाढ होणार नसून पूर्वी एवढेच 19 प्रभाग राहणार आहेत. यापैकी 17 प्रभागातून प्रत्येकी 4 तर 2 प्रभागातून प्रत्येकी 3 असे एकूण 74 नगरसेवक निवडून जाणार असल्याची माहिती आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी दिली. महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या संदर्भाने ड वर्ग महानगरपालिकांचा प्रभाग रचना करण्यासंदर्भातले आदेश 10 जून रोजी राज्य शासनाने नगरविकास विभागाने निर्गमित केलेले आहेत आणि त्यानंतर पुन्हा 12 तारखेला तर प्रभाग रचनेचं वेळापत्रक पण त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. काल माननीय प्रधान सचिव महोदयांनी या संदर्भातली एक VC घेऊन पण या संदर्भातल्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत. तर या सगळ्या प्रभाग रचनेसाठी आपल्याला 2011ची जी जनगणना आहे त्याचाच बेस धरून, तेच पॉप्युलेशन बेस धरून आपल्याला प्रभाग रचना करायची. तर 2018मध्ये जेव्हा हद्दवाढ झाली तेव्हा जे इलेक्शन झाले होते ते इलेक्शन पण 2011च्या पॉप्युलेशनचा बेस धरूनच केले होते. त्यामुळे मूळचं धुळे आणि हद्दवाढ झालेली 11 गावातली पॉप्युलेशन असं एकत्र जवळजवळ 4,46,094 इतकं पॉप्युलेशन आपलं हद्दवाढीसह धुळे शहराचं 11च्या सेन्ससप्रमाणे आहे आणि त्याच्या बेसिसवर येणारे नगरसेवकांची संख्या जवळजवळ 74 नगरसेवकांची संख्या येते आणि याच्यामध्ये 17 वॉर्ड असे वॉर्ड असतील जे 4 प्रभाग 4 जणांचा समावेश असेल त्या प्रभागामध्ये आणि 2 प्रभाग असे असतील जे 3-3 पॉप्युलेशनचे असतील. ऑन ॲन ॲव्हरेज याचा जर विचार केला तर 24,000 पॉप्युलेशन 4 प्रभागासाठी 4 जणांच्या वॉर्डसाठी असेल आणि 18,000 पॉप्युलेशन हे 3 याच्यासाठी असेल. त्याच्यामध्ये ±10% करून आपल्याला ती प्रभाग रचना करायची आणि मग त्याच्यानंतर जे काही पुढचे आदेश येतील त्याप्रमाणे पुढे कारवाई होईल. तर प्रगणक गटांची मांडणी करण्यापासून ते त्या याला ती प्रभाग रचना तयार करून ती जिल्हाधिकारी महोदयांकडे सादर करायची. तर ती जिल्हाधिकारी महोदयांकडे सादर करायचा जो दिनांक आहे तर त्याचं एक वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. 11 जूनपासूनच ही प्रोसिजर सुरू झाली. 11 जून ते 16 जून, त्यानंतर 17 जून ते 18 जूनमध्ये ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन घेणं, मॅपवर नकाशे तयार करणं, ते 24 ते 26 जूनच्या दरम्यान करायचे आणि प्रभागाच्या हद्दी त्या तुम्ही ज्या कागदावर आखलेल्या त्या जागेवर जाऊन बघणं, त्या क्रॉस टॅली करणं, त्याच्यासाठी काही दिवस दिलेले आहेत आणि 1 ते 3 जुलैच्या दरम्यान या जो काही आपण तयार केलेला प्रारूप आराखडा असेल त्याच्यावर सह्या घेऊन तो प्रस्ताव यांच्याकडे पाठवायचा आहे 4 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यानमध्ये आणि याचे जे अधिकार दिलेले आहेत, प्राधिकृत केलेले आहेत, ते जिल्हाधिकाऱ्यांना केलेलं आहे. त्यामुळे हे आपलं सगळं जिल्हाधिकारी महोदयांकडे सादर होईल. त्यानंतर ही प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचं जे हे आहे ते 15 जुलै ते 21 जुलैच्या दरम्यान प्रसिद्ध करायचं आहे आणि 22 जुलै ते 31 जुलैपर्यंत याच्यावर हरकती सूचना मागितल्या जातील जे प्रसिद्ध केल्या जाईल त्याच्यावर आणि याच्यावरच्या सुनावण्या घेऊन जिल्हाधिकारी महोदयांकडे ते फायनल केलेलं जे हे असेल ते निवडणूक आयोगाकडे पाठवलं जाईल आणि राज्य निवडणूक आयुक्त याला अंतिम केलेल्या प्रभाग रचनेला मान्यता 22 ते 1 सप्टेंबरच्या दरम्यान देणार आहे. त्या कालावधीत ती प्रभाग रचना प्रसिद्ध होईल. असं एक साधारण 11 जून ते 1 सप्टेंबर या कालावधीचं एक टाईम टेबल नगर विकास विभागाकडून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तर त्या टाईमलाईनवर आम्ही आमचं काम ऑलरेडी वी हॅव स्टार्टेड, आम्ही ते काम सुरू केलेलं आहे. तर निश्चित इन टाईम, स्टिप्युलेटेड टाईम ही सगळी कामं आमची कंप्लीट होतील. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.